येवलेकरांसाठी महत्त्वाचा विषय म्हणजे येवल्याचा पाणी प्रश्न व भुजबळ साहेबांनी जे पाटाचं काम केलेलं आहे, जो पुणेगाव दरसवाडी डोंगरगाव पोच कालवा आहे, त्या पाण्याचं जे उगम स्थान आहे की सगळे लोक म्हणतात एवढ्या किलोमीटरचा बोगदा आहे, तेवढ्या किलोमीटरचा बोगदा आहे. गुजरातचं पाणी तो बोगदा केल्यानंतर सगळं आपल्या दिशेने येईल व खूप फायदा आपल्याला होईल. मी सध्या मांजरपाडा आणि आपण ह्या व्हिडिओमध्ये सविस्तर सगळी माहिती घेणार आहे. मी सध्या मांजरपाडा प्रकल्प जो आहे त्या ठिकाणी हा स्पॉटवर मी सध्या आहे व या ठिकाणचे स्थानिक रहिवासी यांच्याकडून आपण थोडीशी माहिती या ठिकाणची जाणून घेणार आहे. आपण जर मागे जर बघितला तर हा बोगदा आहे व मांजरपाडा जो प्रकल्प आहे ह्या प्रकल्पाच्या पॉईंटला मी सध्या आहे. दादा, तुमचं चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे. साधारण मला थोडीशी याला माहिती पाहिजे. हा जो बोगदा झालेला आहे हा साधारण किती किलोमीटरचा बोगदा आहे आणि याची सुरुवात आणि तिकडे कुठं निघतो? हा 9 किलोमीटरचा बोगदा आहे. अच्छा. हां 9 किलोमीटर सावसाळ्यापाशी. आणि ह्या एरियाचं नाव काय? हे एरियाचं नाव आहे चुली म्हणून. अच्छा. हां याला मांजरपाडाचं आता बोलता ना? मांजरपाडा प्रकल्प बोलतात बा, पण ते पहिलं होऊन गेलं. पण आम्ही त्याच्यावर भांडण केलं का मांजरपाड्याच्या काही जागा जमीन गेल्या नाही, हे समजा देवसानेची जागा जमीन गेली तर याला देवसानं नाव म्हणून यावा. आता सगळ्यात महत्त्वाचा विषय हा बोगदा झाल्यानंतर सगळ्यांचं मत असं आहे का इकडचं पाणी सगळं तिकडं जाणार, त्याच्यामुळं खूप शेतकऱ्यांना फायदा होईल. पण तसा जर विचार केला तर आता फक्त पावसाळ्यातच रोटेशन आलं. याचं जे काम आहे अजून किती टक्के पूर्ण झाले किंवा किती टक्के अपूर्ण आहे? काम पुष्कळ टक्के आहे ना काम याचं. काय काय राहिलेलं आहे आता नेमकं? पिचिंगी राहिले, हं. काही ठिकाणी म्हणजे बारावचे हे दबले गेलेत. याचं काम पुष्कळ आहे. पिचिंगी सुद्धा झाल्या नाही. अच्छा. रस्त्याचा काम आहे, तो रस्त्याचा सुद्धा काम झाला नाही. बरं, आता हे बोगद्याचा काय विषय? हे बोगद्याला जर ह्या बोगद्याला गॅट असला, इकडे बोल, इकडे. बोगद्याला गॅट असला हं. तर त्याही शेतकऱ्याचा फायदा होऊ शकेल आणि ह्याही शेतकऱ्याचा फायदा होऊ शकेल. आता मला एक सांगा, भुजबळ साहेबांनी ज्यावेळेस काम चालू केलं तर हिची जी खोली आहे आता जवळपास भरपूर खोली आहे. भरपूर ही खोली अगोदर किती होती? कमी होती का अशीच होती? नाही कमी होती. ते हे नाही तिकून माळा जाऊन कमी होती खोली. अच्छा. हां भुजबळ साहेबांनी हे साधारण हिची खोली किती टक्के काम भुजबळ साहेबांनी या खोलीचं केलेलं आहे 1 रुपयातून? हे खोलीचं म्हणजे जवळ किती 10-20 मीटरच्या पुढे जाईल. अच्छा. हां म्हणजे हा एरिया पूर्ण हा एवढा खोल होता का अगोदर? हा नाही हे फक्त नाला खोल होता. नाला खोल होता. एकूण कर्तुक होती. अच्छा. रुंदी वगैरे त्यावेळेस तशीच होती का? नाही रुंदी कमी होती. अच्छा. रुंदी कमी होती. रुंदी वाढली. हां फक्त नाल्यापासून रुंदी कमी होती. पण तिकून त्या जमिनीवाल्याची तिकून जमीन खोदली त्याच्यामुळे ते जास्त. दुसरी गोष्ट तुम्ही काय म्हणता, इथं जर गेट जर झालं तर इथं पाण्याचा साठा वाढेल आणि फायदा होईल? पाण्यासाठा वाढतोच. पाण्यासाठा जर पाण्याने जर जागा भरली तर पाणी तिकडच्या धरणामध्ये पाणी राहू शकत आहे. दुसरा एक विषय, इथं आता यंदा तर पाणी आताच्या स्थितीत इथं तर पाणी काहीच नाही आहे. काही नाही. तर हे जे पाणी हे येतं कुठून नेमकं? हे पारणार. पारणार. तिथं काय काम केलंय? तिकडे शिमिटी बंधारा आहे ना पुढे. भुजबळ साहेबांनी काही काम केलंय की तिथं? हा शिमिटी बंधारा आहे ना. तो बंधारा कधी झालेला आहे? त्या टाइमच झालेला. कधी? आता किती वर्ष झाले? 5-6 वर्ष 5-6 वर्ष झाले. अच्छा. हा. केवढा बंधारा आहे तो? मोठा बंधारा आहे. अच्छा. हा शिमिटीच मोठा बंधारा आहे. पाणी साठलं तिथं. हा त्याच्यानंतर पुढं त्या बंधाऱ्यात पाणी कुठून येतं? दुसरा बोगदा आहे ना. हा मेन बोगदा येवल्याला जाणार हां. आणि त्या बंधाऱ्यातून बोगदा पुढं आहे उजीन छोटा बोगदा त्या बोगद्याचं काय नाव? आहे. ते बामुंजेरा ते लवारगर. अच्छा. तो किती किलोमीटरचा बोगदा आहे? ते काय 2 किलोमीटर आहे. 2 किलोमीटर. आता आपल्याला जर ते पॉईंट बघायचं असतं इथूनच जावं लागेल का असं? हा वरून जावं लागेल. अच्छा. हा त्याच्यानंतर पुढे काय मग, म्हणजे ते जे म्हणता ना गुजरातचं पाणी तो बोगदा केल्यानंतर पाणी, तो बोगदा कोणता आहे मग? तोच आहे का? नाही हा तोच आहे ना. तिथूनच इकडे काम आहे. उजीन पुढं काही काम केलं नाही ते. अच्छा. हा पुढं काम केलं नाही. अच्छा. पुढं काम झालेलं नाही का अजून? म्हणजे तो बोगदा झालेला आहे? हा बोगदा आणि तो बोगदा झालेला आहे. मग पुढे काय काम बाकी आहे? पुढे उजीन दुसरे नाला आहे ना. काय नाव आहे त्या नाल्याचं? ते केंबचं खोलेवळ म्हणून आहे. अच्छा. ते पाणी वळवायचं राहिलं ना उजीन. अजून राहिलेलं आहे ते? राहिले. समजा मला येवल्याचा किंवा पाणी प्रश्न सुटण्यासाठी आता काय वाटतं तुम्हाला, तो जर नाला झाला तर पाणी प्रश्न मिटू शकतो का? उजीन वाढव पाणी शकतात ना. हा ना. हा उजीन वाढवा पाणी शकतात. 4 महिन्याचं पाणी गेलं. आताच पाणी जाऊन राहिलं तिकडे. 4 महिन्याचं पाणी गेलं आणि 4 महिने सपलं हे पाणी अटकवलं. येवल्यावाल्याचंही भागू शकेल, तिकडे शेतकऱ्याच्या निकडे शेतकऱ्याचा भागू शकेल. अच्छा. हा अच्छा. जर आता हे मोकाट पाणी जाऊ रे, आता तुम्ही पहा आता काहीतरी पाणी आहे का त्याच्यामध्ये? काहीच नाही आता. हा फक्त 4 महिन्याचं पाणी वाहून गेलं. इकडं आपण उभा सुद्धा राहणार नाही ना. या इकडे 2 मिनिट तुम्ही.
तुम्ही इकडे या. आपला विषय एकच आहे. आता हा जो बोगदा झालेला आहे, तुमचं मत असं आहे का आता हा जवळपास भरपूर मोठा मागच्या साईडला मोठा म्हणजे साठा आहे. साठा आहे पाण्यासाठी. आता ह्या बोगद्याला इथं जर गेट जर दिलं तर हे पाणी ह्या साठ्यामध्ये सगळं साठेल. स्टोर होईल, बरोबर. पण माझा एक विषय का आत्ताच्या स्थितीत इथं पाणी नाही. तुम्हाला काय वाटतं काय काम झाल्यानंतर पाण्याचा प्रश्न मिटू शकतो? तिथं काय काम व्हायला पाहिजे? इथं गेट बसवल्या पाहिजे. इथं गेट बसायला पाहिजे, बरोबर. गेट बसायला पाहिजे. आणि पुढे तिकडे काय अजून बाकी? भराव आहे, तो भराव थोडासा कापूर आहे तो झाला पाहिजे, म्हणजे पाणी साठेल. म्हणजे ह्या कामाबद्दल म्हणते हे कामाविषयी तू भरवा काय काढला पाहिजे का? भराव अपुरा आहे थोडा, हा म्हणजे बांध कमी केलेला आहे तिथं, तू बांध टाकला पाहिजे. टाकल्या पाहिजे. बरं, त्यानंतर हे जे म्हणताय तू कोणता ते बोगदा काय? ते आता जाऊ ना आपण तिथे पाहिले. बरं बरं बरं, बोला. जर याला गॅट हां. असतं हे पाणी वर जातं बरोबर. ह्या टायमामध्ये, हां. आज वर पाणी राहतं. हां. जर आज हे पाणी इथंच नाही तर ते शेतकऱ्याला पाणी काय भेटू शकेल, किंवा आमच्या शेतकऱ्याला का पाणी भेटू शकेल? बरोबर. हां? हा बरोबर आहे. ही जी मागचा जो बोगदा आहे, या बोगद्याला जर गेट जर झालं तर ह्या साईडचा स्पेस भरपूर मोठा आहे समजा, आणि ह्या साईडचा स्पेस पण भरपूर मोठा आहे. इथं पाण्याचा साठा होऊ शकतो, त्यामुळे त्या ठिकाणी गेट होणं महत्त्वाचं आहे. महत्वाचं आहे ना. बरोबर. हा, उजीन जागा याच्यापेक्षा उजीन पुढं पाणी थांबायला जागा ज्यादा आहे, पण हा मेन गेट झाल्याशिवाय पुढं पाणी थांबत नाही. अच्छा, दुसरा एक विषय तुम्ही काय म्हणता, तिथं पुढं कुठं काय बांध व्हायला पाहिजे, कोणत्या ठिकाणी, ते किती लांब आहे? पुढं आहेत ना, पुढे आहे का ते? याच्याहून जागा पुढं उजीन पाणी साठा पुढं बरं, उजीन जास्त. हा साठा किती मोठा साठा आहे का? हा तर दिसता नाही तर एवढं दिसतो. नाही याच्या पुढे नाही का उजीन पाट आहे, पुढं पाट काढलाय त्या बोगद्यापासून इकडे पाट काढलाय, ह्या पाणी पाटाने ठाणलं निटून पाणी या बोगद्याने इकडे पाटानी पाणी इथं आणलंय. अच्छा असं काम केलंय ते. अच्छा, ठीक. बरं चल आता आपण तिकडे जाऊ बघायला. त्या ठीक आहे. बोगद्यापासून हां. इकडे पाट आणलाय, हां, हां. त्या पाणी इथं पाडला आणि हा पाणी या बोगद्यातून इकडे घाल हा, म्हणजे त्या बोगद्यापासून पाटानी पाणी याच्यात सोडलंय. सोडलं. आता याच्यातून हा ठीक आहे. तर तिकडं हात करा तुम्ही, दाखवा थोडं असं. हां बोला की. हा पहा, आता तुम्हीच पहा, ही आता ही नळी होती, हां, ही खोल भाग फक्त एवढाच होता. आता इकूनही तोडलं, तिकूनही शेतकऱ्याची जागा तोडली. अच्छा, हां, मग आता याच्यामध्ये साठा केला, मग हे आता साठा व्हायला पाहिजे का नाही पाहिजे? बरोबर. हां, साठा व्हायला पाहिजे ना. शेतकरी पाणी हां? नेतंय. जर 4 महिन्याचं पाणी फक्त येतंय, वाहून जातंय. हां, या बोगद्यातून या बोगद्यातून वाहून जातंय. मग आता इकडचे शेतकऱ्यांनी काय करायचं आणि तिकडच्या शेतकऱ्यांनी काय करायचं? बरोबर. हं? बरोबर. आता पूर्वी जो हा जो ही खोली जी होती याची, आता जी एवढी खोली दिसती याच्यापेक्षा निम्मी खोली कमी होती का? किती खोदलं गेलं आता हे? नाही आता हे जे दगड दिसत आहे एवढीच खोली होती का अगोदर? नाही, ही पुष्कळ खोली होती. इथे कडा होता. हा. हां, इथे कडा होता, दोन्ही बाजूंना कडा होता. ते उलटे सपाट म्हणजे उलट बुजलंय त्याच्यामध्ये, अच्छा. दगड लुटून दिले. आता हे आणखीन बुजणार होते पुढे. हा. नाही, मला एक असं म्हणायचं, आता ही जी खोली एवढी झाली हां, तर अगोदर किती टक्के खोली होती आणि आता ते वाढ ल- किती 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 ते पटीने वाढ झाली? लय खोली होती ती, याची ना, हा? या नाल्याची लय खोली होती. मग ती खोली काय झाली? बुजणार होते ते. या त्या बुजून खोलीचा प्रॉब्लेम काय झाला? ते खोलीचा परिणाम म्हणजे ते सपाट केलं, आणि हा. पाटाने हा. पाणी काढायचा. पाटाने पाणी काढायचं. राईट. असं केलं ते. तुम्ही काय म्हणता, तिकडे बांध व्हायला पाहिजे काय? ते माझ्या लक्षात नाही. हा, तो हा. बांध झाला ना म्हणजे तिकडे इथे पुढं. गेट बसला, तो बरं. बांध झाला म्हणजे पाणी साचेल. हे म्हणजे हाच भराव आहे नाही का, हा भराव आहे. हा भराव असा गेला, हा. उजीन तिकडे गेला, मग हा एक भराव काय आहे, पिचिंग नाही पाहते भरावले, पिचिंग सुद्धी नाही. बरोबर हा, बरोबर. हा दगड सुद्धी लावले नाही काही ठिकाणी, फक्त अपुरी दगड लावले. बरोबर. जर याच्यामध्ये उजीन जर पाणी तुंबलं, हा. हे पाणी हे गॅट सोडून वर जाणार आहे. हे पाणी बरोबर बरोबर. हां, हा. हे बोगद्यात हा बोगदा सोडून पाणी गॅट द्यायला तो हा. वरच्या सपाटीमध्ये पाणी नाही, जाईल. नाही, पाणी जास्त झाला ते बोगद्यात पाणी बसत नाही. बसत नाही, हे वरच्या सपाटीमध्ये पाणी जाणार आहे. सपाटीत पाणी जातं. हा रस्ता आहे नाही का, हा, हा. हा हे रस्ता रस्त्यावर जात आहे पाणी. हे पाण्याखाली जाणार आहे. अच्छा. आणि जिकडून रस्ता काढलाय त्याचा सुद्धा आम्हाला उजीन पेमेंट केला नाही. अच्छा. हा, आता हे जे कामगार लोक आहे मला त्यांचे सगळे गाड्या बिड्या ढंपर बिंपर दिसले, पोकलेन दिसले, पण ते डायरेक्ट सोडून जाऊ राहिले पावसाने. सोडून गेले. तर ते कामगार कोणी आहे का नाही आता इथे? आहेत 2-3 लोक, हं, त्यांना खाया नाही पिया नाही काही नाही. हं. त्या गाड्या तोडून ताडून काहीतरी चाललं त्यांचा निर्भाव. त्यांना गाड्या तोडून? हा, मग आता म्हणजे गाड्या तोडून विकते का? आणि मग आता काय करतील त्या, त्यांना पोटाला नाही काही, हं, हं. तर मग काहीतरी गाड्या तोडून पार विकल्या ते ठेकेदारांनी. अच्छा. हा, ते फक्त 2-3 लोक आहे का? 2-3 लोक आहेत आणि ते आता त्यांचं काम काही ते काम करते का नाही करत? ना. आता राखणदारी फक्त ते हं? आहेत, राखणदारी. अच्छा.
का बाबा मला एकच विषय म्हणायचा आहे. थोडं पुढे आहेत खाली आहे. त्या गाड्या फार सडल्या नेमक्या, त्या काय नेमकी प्रॉब्लेम काय त्याचा? ते तो ठेकेदार नाही का अनिलबाई होता. हां, कुठला होता तो? तो काय इकडलाच कुठला तरी गुजरातचा होता. गुजरातचा होता कुठला तरी, तो अहमदाबादकडे इकडला होता तो. बर तो अनिलबाई म्हणून होता. त्या अनिलबाईचं मग ते पेमेंट भेटला नाही का कसं काय केलं नाही, मग का त्याला परवडलं नाही का कोणचे काय, म्हणजे त्यालाच माहीत असं. फार इंडिगो कोणती गाडी काय ती टोयोटाची काय ती इनोव्हा, त्या गाड्यान बिड्यान पोकल सगळं फार सडलंय तिथं ते. ते सडलं ना. याचं काहीच ते नाही. ते म्हणजे इथे डबल गाडी एलपीजी भरून त्या गाड्या कापून आणि एलपीजी भरून दिल्या बापरे बाप. त्या ठेकेदाराने. अच्छा. हा असं केलं. हे काम उजिना अपुराच आहे. हा ना, हा म्हणजे सरकारकडून पैसा कमी पडला का त्यांना? हा, असंच काहीतरी झालं. सरकार पैसा दिला असता तर काम पुरा होता ना. पुरा होता. हं, हं, हं. सरकारने पैसा त्यांना दिला नाही, मग ते खाया पियाविषयी याशी अडचण आली. का कॉन्ट्रॅक्टर भामटा म्हणायचं नेमकं प्रॉब्लेम? कॉन्ट्रॅक्टर बामटा नसता. नाही काम इतका म्हणजे फील्डमध्ये चालला तर जो आपल्या त्याला वरून पैसे शेगन बोल भेटले, साहेबांनी काय काम केलं? सुरू केलं, इतका फील्डमध्ये काम चाललं आता. पण मागून काय झालं, मग त्याला मग पैसे देणं, मग मजूर आमचे सारखे तकलीफ द्यायचे ना. आज एवढे गाडीला डिझेल किती लोक होते कामाला? लय पुष्कळ होते, म्हणजे असे काही त्याने दुसऱ्या ठेकेदाराला जागे असे तोडून दिलतं. बरोबर. ठेकेदार मामूर होते. मामूर होते, म्हणजे त्याच्यापासून दुसरी तुम्ही ठेकेदार. काय म्हटले, काय म्हणतो ते? ठेकेदार ना हं. ते ते काहीतरी बोलू जात. हा ना. बघा पोकले भंगार झाले. 2 मिनिट थांब. बघा हे काय वाहन सोडून गेली फार. किती वर्षापासून पडल्या असतील हे गाड्या? 4-5 वर्षापासून पडल्या का? ह्या कामाच्या गाड्या बघा सडल्या आहे डायरेक्ट. या इकडं बघा, हे डंपर बघा, डंपरचा पण फार कार्यक्रम झालाय. हे बघा हे डंपर, याची चाकं खोलेल दिसत्या. चाकं तर इथंच आहे. हे काय चाक इथं आहे, सगळं खोल फिटिंग करेल दिसते बरीचशी इथं. हे पण काय आहे, मशीन वाटतं, जनरेटर आहे वाटतं. हे काय होतं काय माहिती इथं. ही गाडीची परिस्थिती, गाडी जाम आहे. काय याचा प्रॉब्लेम काय नेम झाला काय माहिती इथं नेमका. विचारू आपण त्यांना काय बा. याचं मशीन बिशीन सगळं काढून येईल दिसतं. बरं का पाहुणे, मशीन बिशीन सगळं काढून येईल दिसतंय सगळं. हे काय मशीन बिशीन सगळं काढून येईल दिसतं. या हे कसलं काय नाही. हे इकडे डंपर, अजून एक डंपर. किती होते असे? एवढे डंपर होते? मोजता येणार नाही एवढे डंपर. बाप रे बाप. हातात घ्या. काय म्हटले? सगळे ताडून तोडून नेले. निम्मे काय? निम्मे भंगार झाले, निम्मे तसेच नेले. कॉन्ट्रॅक्टर पळून गेला काय मग? कॉन्ट्रॅक्टर पळून गेला काय मग? नेमकं काय झालं काय विचारू आपण त्यांना. इथं कर्मचारी काही
हे पण पडली सायडिंगला. हा भंगार. हे काय काय नाही. हा हिच्यापेक्षा भारी भारी गाड्या होत्या. हे काय काय लाईट बीट काय खतरनाक लाईट बीट बसवलेली. हा ना. काय म्हणतात ते? आम्हाला पैसे देत नाही, आम्ही तिकडे भोकत राहतो. म्हटलं तुम्ही बोला असं त्याच्याशी. नाही काहीच नाही काहीच नाही. भोकत आम्हीच राहतो. हा काय म्हणता? जेवण नाही आम्हाला वेळेवर, काहीच नाही, खायला नाही, काही नाही, पैसे नाही, काही नाही. अच्छा. असे सांगू राहिले ते. म्हणलं तुम्ही त्याच्याशी इसको क्या हो गया? ये डंप क्या खड़े खड़े खराब हो गया। खड़े खड़े खराब हो गया. हम लोग भी खराब हो गए। हम लोग भी पूरे पूरे खराब हो गए। लाखोचे मशीन्स असे पडले. हे नेमके का पडले असे ते बघू आपण. तर याची काय परिस्थिती आपण ते बघणार आहे. आतमध्ये काय झालं. हां बोला. आता हा जो बोगदा आहे, हां हा बोगदा पारणार तो बोगदा इथं मोकळा केला ते हां हां ह्या डोंगरामधून. हां हां. आणि मग आता तो पाणी इथं काढल्यामुळं मग यायला हा सांडवा काढला. आता हा बोगदा किती किलोमीटर आहे? हा 2 किलोमीटर आहे. 2 किलोमीटर हा बोगदा आहे. हा 2 किलोमीटर बोगदा आहे हा. आणि ते पाणी इथून मग इथून आपले पहिले मांजरपाडा. हा नाही आपले पहिले त्या टेंगले देवसाण्यापाशी नाही का बोगदा काढला तेच आहे. मांजरपाडा म्हणतात त्याला. हा नाही नाही इथून पाणी त्या बोगद्यात जातं ना. हा इथून हेच पाणी या पाटाने वाहून त्या बोगद्यात जाते. अच्छा हा अच्छा. आणि हा 2 किलोमीटरच्या पुढे काय आहे मग ते? आणि तिथं सिमेंटी धरण आहे. अच्छा. हा म्हणजे हे पावसाचं पाणी येतं कसं? हे पावसाचं संत पाणी येत आहे. अच्छा. हा जर तिथे गॅट असलं तर मग हे परिसरात अख्खं पाणी राहू शकत आहे ना. तिथं जर गॅट असलं तर मग इकडे पाणी थांबू शकत आहे ना. बरोबर तिथं गेट पाहिजे. तिथं गॅट मेन पाहिजे आपल्याला. म्हणजे हे इथं काय होईल मग? हां इथं जे पाणी येणार आहे, ते पाणी तिकडच्या धरणामध्ये साचेल आणि हे पाणी इकडेही साचू शकत आहे. बरोबर. मांजरपाड्याचे 2 बोगदे आपण बघितले व्हिडिओमध्ये. आता मांजरपाड्याचा जो प्रकल्प आहे, दादांकडून आपण थोडी माहिती घेणार आहे. दादा, आता हा जो पाण्याचा जो साठा आहे, आता याचं हे जे धरण बांधलेलं आहे, हे साधारण किती साली कोणाच्या काळात झालं आणि नेमकं काय आता याचा साठ्याची परिस्थिती काय? आता साठ्याचे पण हे शेगनमूळ साहेबाच्या याच्या राजकारणामध्ये झालं. काय नाव आहे याचं? हे पार आणि नार. नारपार प्रकल्प. पैकी याचं काय नाव? हे काय कोणते पार पार झालेले. आणि नारचं काय? ते नारचं वजन काय झालंच नाही. ते झालेलं नाही अजून. त्याची सुरुवात झाली की नाही अजून? नाही काहीच नाही. म्हणजे फक्त पार झालं. आता पार मध्ये हे जे आहे हा साठा पहिल्यापासून असाच होता का? हे झाल्यानंतर झाला? नाही हे झाल्यानंतर झाला. अच्छा. हा साठा. आता याच्यातलं हे पाणी जे आहे हे कुठून येतं नेमकं? हे पाणी वरून मांजरपाडा टिकून येतं. हा टिकून येतं हे पाणी याच्यामध्ये, ह्या धरणामध्ये. इथून हे पाणी ह्या बोगद्याने त्या बोगद्याला. ते आपण 2 बोगदे बघितलं. इथून त्या 2 बोगद्यांमध्ये पाणी जातं. बरोबर. आता यंदाच्या पावसाळ्यामध्ये हे भरलं होतं का पुरं? हो मग हे पूर्ण भरलं होतं. बोगद्याने पाणी वाहत होतं तिकडे. हो अच्छा. आता कोण करणार? म्हणजे आता हे पार झाले, आता नार राहील. नार राहिले. पण आपलं एवढंच म्हणणं आहे का त्याला गॅट असलं तर हे इथेही पाणी थांबू शकतं. गेटचा विषय आपल्याला कळाला. आता दुसरी गोष्ट तुम्ही काय म्हणले, वरती अजून काय? वरती कुठून पाणी येतं पार मध्ये? मांजरपाडा रावडा ते पाणी इड येत आहे. त्यापैकी ते काम कोणतं झालेलं आहे आता आणि कोणतं बाकी? तिकडे हे काम झालं, तिकडे काम तिकडे काहीच नाही. या साठवून गेला. तुम्ही फोटो काढून याचं काम बाकी आहे वाटतं अजून ना काही? फोटो काढून घ्या. हा रस्ता होणार आहे का? हा रस्ता बंद होणार आहे. नाही काय हा रस्ता होणार आहे. अच्छा. हा थांब. चला या चला. म्हणजे हे पाणी इकडे जाईल का? हे पाणी इकडे जात होतं.
आता हे पाणी धरण बांधल्यामुळं हे पाणी इथं बोगदा काढलाय त्या बोगदा वाटत पाणी हा 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 अरे हे मेन राहिलं ना आपलं मग राईट आमचा 2 मिनिट आता हां बोला हे पाणी वरतून येत होते कोणतं हे पाणी वरतून यायचं यायचं इकून मग हे धरण झाल्यामुळं नंतर हे पाणी खाली जात होते हे धरण झाल्यामुळं आता हे पाणी फिरून या बोगद्याने त्या बोगद्यामध्ये पाडलं दोन्ही बोगद्यांमध्ये हां दोन्ही बोगद्यामध्ये पाडलं अच्छा हां आणि हे काम अपुरं आहे उजीन हां हे काम अपुरं आहे हां जर तिथला गॅट आपल्याला जर असलं ते गेट चाल लक्षात हा. आता तुमचं मत आहे हे जे पाणी आहे हां सांगा हे पाणी हे सगळं वाहून जात होतं. वाहून जात होतं हा हे आता हे झाल्यामुळे इथं हे थांबले गेले थांबल्या गेलं हां बरं ठीक आहे आता हा रोड होणार का इकडे हां हां हा रस्ता होणार आहे बारावरून वरून रस्ता होणार आहे? हां वरून रस्ता होणार आहे अच्छा हां ठीक आहे हां तिकून त्या बाजूने तिकून जा तिकून त्या बाजूने दिसतो का पहा फक्त हां हां तिकून जाते पुढच्या दगडावर मोबाईल मध्ये हां या का हा पुढची त्या बाजूने जा ना हां हां दिसू राहिले असं हे असं गेली 20-25 वर्षापासून ज्या प्रकल्पाचं मी सतत कानावर नाव ऐकतो येवला तालुक्यामधील त्या प्रश्नावरून कायमच निवडणुका झाल्या तोच म्हणजे येवल्याचा प्रमुख मुद्दा पाणी प्रश्नाचा तो म्हणजे मांजरपाडा नारपार पाणी प्रकल्प त्यापैकी 2 बोगदे आपण बघितले मांजरपाड्याचे आता त्यानंतर पार प्रकल्प आपण बघितला पार प्रकल्पाचं जवळपास काम झाल्याच जमा आहे थोडंसं बाकी आहे आता आपण आलेलो आहे नार प्रकल्पामध्ये नार प्रकल्प जर बघितला तर नार हा पहिल्यांदा स्टार्ट नारचं आहे नार नंतर पार आहे पार नंतर ते 2-3 बोगदे आणि त्याच्यानंतर ते पाणी येवल्याकडे येतं आता पारचं काम झालेलं आहे पण नारचं काम अजून काय झालेलं नाही आपण नार प्रकल्पामध्ये आहे आपण जर बघितलं चहू बाजूनी डोंगर आहे आणि आपण खोलगट एरियामध्ये आता सध्या उभं आहे आणि आपल्याबरोबर स्थानिक नागरिक आहे काका आपण आता ते 2 बोगदे बघितले त्याच्यानंतर पार बघितला पारचा मोठं धरण बघितलं आपण आता या ठिकाणी मला एक तुमच्याकडून जाणून घ्यायचं आहे आपण जो पार प्रकल्प जो बघितला त्याच्यात जो पाण्याचा साठा आहे तो यंदा भरला होता का पुरा नाही ते फक्त जेवढं बोगदं होतं नाही का त्याच्या लेवलला भरलं ते पाणी वाहून त्या बोगद्याने दुसऱ्या बोगद्यामध्ये गेलं आणि ते पाणी 4 महिन्याचं निघून गेलं मला तरी वाटतं ते जे बोगदं आहे तिथं एक गेट बसवायला पाहिजे बसवायला पाहिजे तिथं जर गेट जर बसवलं तर तो साठा वाढू शकतो भरू शकतो ते हां दोन्ही तो ज्यावेळेस पाणी सोडत त्यावेळेस ते गेट आपण काढू शकतो आणि मांजरपाडाचं ते तिकडचं जे बोगदा आहे तिथं एक गेट बसवलं पाहिजे असं तुमचं पण मत आहे मत आहे 2 गेट असले ना म्हणजे इकडच्याही धरणामध्ये पाणी साचेल त्याही धरणामध्ये पाणी साचेल आणि इकडून पाणी गेलं आणखीन वाढू शकत आहे इकडचं पाणी गेलं ना जास्ती आणखीन वाढलं तिकडे पाणी दुसरा नाही झाला दुसरा एक विषय आता आपण तो पारचा प्रकल्प बघितला पारचा जो प्रकल्प आहे आता इथं जर बघितला तर आपण खोलगड भागामध्ये उभं आहे चौकून अगदी उंच उंच डोंगर आहे इकडं पण डोंगर आहे इकडे पण डोंगर आहे सगळीकडे डोंगर आहे आणि हा केंबाचा डोंगर आहे ना देवीचा डोंगर आहे ना आपल्या इथे हा एकदम उंच डोंगर आहे देवीचं मंदिर आहे. मंदिर आहे मंदिर काय देवीचं नाव त्या ते काय टेंबू काय ते तुळजाभवानी का काहीतरी असं आहे ते नाव आहे ते ऋषी हा अच्छा हा पण त्याची दीपोळीला यात्रा भरते बरं मला एक सांगा आता तो जो पारचा प्रकल्प आहे आणि हा नार आहे
पारचा प्रकल्प मोठा वाटतो तुम्हाला का नारचा प्रकल्प मोठा वाटतो म्हणजे साठा पाण्याचा? साठा पाण्याचा याचाही मोठा वाटू शकेल. जर खाली हा नळकलं थोडं खाली घेतलं तर याचाही मोठा वाटू शकेल साठा, आणि पारचाही वाढू शकेल. तुम्ही जे बोलले होते का बुवा आपण जे पारचं जे काम केलं ते ठेकेदारांनी तो जो पॉईंट आहे तो पॉईंट त्याच्या कामाचा बचाव होण्यासाठी तो पॉईंट तीन थोडा चुकावला नाही तर अजून साठा वाढला असता. त्याच्यात काय सत्यता आहे बोला ना जरा सांगा थोडं. ते असं त्यांनी वर घेतला, खाली होता, हं, गाव जात होता, हं. गाव जात होता, तिथे गावाचे ना वर घेतला, अच्छा. वर घेतला, गावही वाचवला आणि हेही काढला. बरोबर. बोगदा सरळ होता घेतला. तो, गोल दिला गोल. हां, हां. 2 मिनिट पुढे. हां, काय? सरळ होता म्हणजे तो सरळ धरण होता. हं. मग त्यांनी काय केलं, त्याला आपला थोडा बचाव व्हावा, ते जास्ती खोल खालं जास्ती होता, धरण टाकला तर सरळ. आता दुसरा आपला महत्त्वाचा हा विषय. आता पार्सल तर आपण बघितलं, पण या ठिकाणी कुठं नेमकं कोणत्या बाजूला इथं धरण झालं पाहिजे जेणेकरून आपल्याला चांगला फायदा होईल? धरण आपल्या माळवत्या बाजूनच इकडून खालच्या बाजूनच होईल. हां, धरण. इथं जर झालं तर पाण्याचा साठा. इकडे राहील. हां. आता इथं जर परिस्थिती बघितली तर इकडून सगळं पाणी येतं का? इकडून वरतून पाणी येते, हुंगवतं पाणी हां. माळवतं जाते, अच्छा. हो. आणि हे पाणी सगळं गुजरातला जातं का? गुजरातला जाते, अख्खं पाणी गुजरात. अच्छा. आणि कुठं बंधारा झाला म्हणजे आपलं इथं स्टॉक होईल मग? हा. याच्यामध्ये टाक होऊ शकते ना, जिथे आपले उभे आहे याच्यामध्ये पाण्याचा साठा होऊ शकतो. अच्छा. हो. आणि त्यानंतर इथं मग बोगदा किंवा पाट करावा लागेल मग? नाही, त्याला काय जर खाली घेतलं हे धरण हं. तर शेवटी ते पाट काढून त्या पाराच्या याच्यामध्ये पाट नेतील, ते पाणी त्याच्यामध्ये पाडतील. तुम्हाला काय वाटतं आता आपण पार्थ प्रकल्प बघितला पण नार प्रकल्प जर झाला तर पाण्याचा साठा खूप मोठा वाढेल आणि तुमचे स्थानिक शेतकऱ्यांना सुद्धा याचा फायदा होईल. फायदा होऊ शकत आहे ना, आणि येवलेकरांना पण फायदा हा होईल. फायदा होऊ शकतो. अच्छा. हो. तर सरकारने याच्याकडे लक्ष दिलं लक्ष पाहिजे. द्यायला पाहिजे सरकारने. सरकारने जर लक्ष दिलं, आदिवासी भाग झाला म्हणून त्याला पाणी नाही, काही नाही येळवर. बरोबर. आता हे तुम्ही पाहिलं पाणी कुठे पेरलं, आपले पाणी आपण हाताने पिलो इथं. जाळीमध्ये पाणी जाऊन पेरलं ना. हां. हां, मग जर हे पाणी जर जास्ती वाढलं, हे शेतकरी हे पाणी वर उचलू शकते, हे असे दरकडात काय करू शकते. भुजबळ साहेब असतील किंवा झिरवळ साहेब असतील किंवा दादा भुसे असतील, एक नाशिक जिल्ह्यातले चांगले नेते किंवा कोकाटे साहेब असेल किंवा सुहासांना कांदे असतील, या सगळ्यांनी मनावर धरलं पाहिजे. आणि आता समजा पार्क प्रकल्प झाला पण नार्क लक्ष दिलं त्यांनी तर काम होऊ शकतं नाही का? नाही, छगन भुजबळ साहेब त्याच्यावर लक्ष देऊ शकल, इतर लक्ष देऊ कोणी शकणार नाही. तो जयवंत पाटील नाही आता आलता तर ते मागे जाऊन तिकडे त्यांनी उद्घाटन केलं. अच्छा. हां, तो मंत्री होता जयवंत पाटील. हा, जयंतराव पाटील. हां, त्यांनी जिरवळण ते जाऊन तिकडं उद्घाटन केलं खालं. कशाचं उद्घाटन? धरणाचं, तो मोठा धरण आहे कोणतं धरण आहे ते? ते माझघर. हां. आणि ते पाणी कुठं जातं? ते पाणी आपले ते पाणी गुजरात जातं. हेच पाणी इथलं जे आपले वर अडवलं तर त्याच्या खालचं पाणी ते गुजरात जाऊ शकत आहे. मग अच्छा. ते पाणी खाला अडवायचं होतं त्याला. बरं बरं. मग जयवंत पाटलांनी जाऊन खाले नारळ फोडलं. झिरवळ साहेब गेलते का हे धरण मजूर, अच्छा. पुढील ते धरण मजूर नाही. अजून झालं नाही ते काम. नाही. ते जर धरण झालं तर ते त्याचा फायदा कोणाला होईल? पण ते धरण झालं तर त्याच्यामध्ये गावा किती 60 का 65 गाव उठत आहेत. अच्छा. असं आहे ते. त्याच्यामुळे ते धरणाला थोडी स्थगिती आहे. त्या धरणाचं नाव काय आणि त्या गाव तिथलं एरियाचं मेन गाव कोणतं आहे ते? माझघर म्हणजे हे नारपार ही खाला, ही मोठी आहे खाली नारपार, ही लहान नाही, ही लय मोठी आहे. अच्छा. हां, त्याच्या खाली म्हणून मोठले डोवा आहेत म्हणजे माझघर. म्हणजे आता हे नारपार प्रकल्प अजून याच्यापेक्षा अजून मोठे आहे का तिकडे? लय मोठा आहे. नारपारच नाव आहे ते पण ते. नारपार ह्या दोघी बहिणी आहे नारपार, पण ह्या खाल्या मोठ्या होत गेल्या म्हणजे काय कुठे पगास होत गेल्या त्या. नारपार याला शब्द का बरं का नाव का पडलेलं आहे याला नेमकं? आता हे केंबापासून नाही का, हं, हे केंबापासून निघले हं. तिकडे गिरणा गेली, हं, हा, या डोंगरापासून, हं. आणि इकडे हे नारपार गेले. आणि तिकडे- नारपार नदींचं नाव आहे का? हा, नारपार नदीचा. आणि तिकडं आपली ती गंगा गोदा, हां हां. हा, ही तिकडे गेल्या. पायथ्यापासून उगम झाला काय तिथं. काय काय? हे केंबच्या डोंगरापासूनच उगाम आहे तिथं, कोणाचा? ह्या नद्याचा. म्हणजे गिरणा बिरणा सगळ्या गिरणा पण गिरणं पण या डोंगरापासून. हा. आता ह्या डोंगराच्या त्या बाजूनं उजीन एक गिरणा भवानी आहे, हां. त्याच्या या बाजूने ज्या कथाडाच्या त्या बाजूने बरोबर. तिकडे एक गाव आहे. आणि ते तुम्ही जे धरण म्हणतात ते कोणतं म्हटलंय ते? ते हेच ना, ते जयंत पाटलांनी जे उद्घाटन केलं. ते हे इकडे खालं आहे ते हा. माझघर.
माझघर हां आणि ते पाणी धरण झाल्यानंतर ते कुठं जाईल मग पाणी? ते पाणी म्हणजे जेवढे 60-65 गाव जर उठले हां तर ते पाणी म्हणजे इकडे या गावात आपल्याला नाही का याच्या खाली पाणी येते. नाही आपल्याला इथं काही फायदा होईल त्याला मग आपल्या हे नाशिकमध्ये किंवा तुमचं नाही नाही मग फायदा होऊ शकतो जर त्या धरणाचं त्या धरणाचे काय ते काय म्हणत का आपल्याला त्याच्यावर वीज तयार करायची. हां म्हणजे ते मोठं अफाट धरण मोठं आहे ते. बरं बरं एक ते समुद्रासारखा दिसेल ते. बरं हां नाही 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 तिथं जर धरण झालं तर ते पाणी आपल्याला कुठं येऊ शकतं कोणत्या परिसरात? ते कुठे उचलू शकते ना सरकार. आता इथं सरकार कुठे उचलू शकेल ते पाणी. अच्छा हा आपल्या महाराष्ट्रामध्ये कुठे उचलू शकेल ना. म्हणजे ते पाणी नाही आत्ताच्या स्थितीत आता आपण कसं इथून समजा इथं पाणी जाणार आहे तसं ते पाणी नेमकं कोणत्याच्या टाकू शकतं ह्या ते पाणी असे म्हणत का ननशी आपले आहे. हां हां त्या ननशीहून ते पाणी तिकडे काढायचं. तिकडे काढायचं अच्छा असा धोरण ते लय काय काय तोही बोगदाच होईल. हां हां माझ्या लक्षात नाही आलं जरा मला थोडं परत सांगा. हे धरणाचं जे आहे आपल्याला फायदा होऊ शकतो का त्याचा सगळ्यात म्हणजे येवला किंवा निफाड किंवा फायदा होईल. हं? फायदा होईल तिकडे कुठं? येवल्याकडे. बरं मला सांगा जसं आता इथं कसं इथं जर समजा जर नारचा प्रकल्प झाला तर इथं समजा पाट किंवा बोगदा करून आपण त्या ठिकाणी पाणी नेऊ शकतो तसं ते धरण झाल्यानंतर ते पाणी कुठून टाकतील ते नेमकं? ते पाणी म्हणजे लय साठा मोठा आहे हा. याच्यापेक्षा पण नाही मोठं याच्यापेक्षा मोठा साठा आहे. बरं ते पाणी तिकडे काढायचा ननशी ननाशीला काढायचा तिकडून मग तो पाणी आपल्याला वर येईल. वाघाड धरण नाही का वाघाड. हा वाघाड हा त्या धरणाकडे ते पाणी काढायचं. अच्छा ठीक आहे तुम्ही वेळ दिला त्याच्याबद्दल धन्यवाद. आता आपल्याला त्या पण पॉईंटला जायचं तुम्ही नका पण मी जाणार आहे त्या पॉईंटचं नाव काय मला सांगा आणि कसं जावं लागेल त्याला? तिकडनंच जावं लागेल. हा ना? गावावरूनच. कोणच्या चला कोणचे ते जे हे म्हणता हे माझं घर. माझं. हां हां नाही नाही ते लय लांब गेलं ते. खाली तरी किती लांब आहे? लय त्याला एक दिवस आपली जायला नाही रे म्हणजे आता ते आपल्याला वाटाडणार हो, नाही किती लांब? लांब आहे ना. तरी किती वेळ लागेल मोटरसायकल? ना आता नाही दिवसच जाईल. आता जर निघला ना सकाळचे पाहिजे. म्हणजे नेमकं ते सुरगाण्यामध्ये आलं का पेठमध्ये आलं? सुरगाण्यातच आहे. मग सुरगाण्यातच आहे पण त्या सुरगाण्यापासून सुरगाणा आणि पेठ पेठ हे दोन्ही तालुके जवळजवळ आहे. जसं हा आता हे आपण दिंडोरी आणि सुरगाणा म्हणजे ते वाघाड मला परत सांग ते वाघाडमध्ये टाकलं का जाईल का त्याचं पाणी? हा त्याचं वाघडमध्ये टाकले जाईल. माझ काय ते माझगाव माझघर. माझघर हा ते धरण झाल्यानंतर ते पाणी वाघाडमध्ये टाकलं जाईल. आणि नानाशीचं काय म्हणते तुम्ही? ननशी नाही का बुरुकदेव आहे. हं. त्या बुरुकदेवावरून पाणी ते वाघडच्या धरणामध्ये टाकता येईल. वाघाडच्या धरणात टाकील मग ते आपल्याला लोक लय ते अफाटलाही साठा येतो. मोठा खर्च आहे. मोठा खर्च आहे. त्याच नद्या पण खाली मोठ्या झाल्या. मोठ्या झाल्या. या वर आता लहान आहेत खाली मोठ्या नद्या झाल्या. मला सांगा तुम्ही बोलत होते आता समजा आता हा नार प्रकल्प आहे नारळ. पार बघितला आपण आता नार आहे नारमध्ये झिरो काम आहे जसा पार प्रकल्प आपला झाला समजा तो आता काहीतरी एक 10% किंवा 5% बाकी आहे म्हणजे तो रस्ता बिस्ता होणारा नाही. तर मला सांगा आता हा नार आहे नार प्रकल्प झाल्यानंतर किती फायदा होऊ शकतो? आता आमचाही जर हे पाणी तिकडं आलं हम्म. आमचाही फायदा होऊ शकतो. येवल्यावाल्याचाही फायदा होतो. आता हे शेजारी गाव आहेत त्याचाही फायदा होऊ शकतो. बरोबर आता तोच विषय झाला पण याच्यापेक्षा पण तुम्ही म्हणता का ते जयंत पाटलांनी जे उद्घाटन केलं तो पाण्याचा साठा खूप मोठा आहे तुम्ही असं म्हणता हा, लय मोठा आहे. तो इथून साधारण किती किलोमीटर अंतर आहे किती मैल अंतर आहे? एवढं नाही सांगता येत. ते मग ते तुम्ही त्या भागात कधी गेलेले आहे का? नाही, जायला आहे पण ते किल्ली कोणत्या मार्गे गेले होते तुम्ही? ननशी मार्गे जाता येते. ननेशी म्हणजे दिंडोरी ननेशी का? ननशी त्या मार्गे जाता येते. ननेशी वरून कसं कोणत्या गावात नंतर? खाली हसता हसता हसता. जावला. हसता जाऊ. हसता जावला. अच्छा ते तालुका कोणता येतो त्याला? त्याला हे दोन्ही तालुका असते पेठ आणि सुरगाणा. आणि त्या एरियाचं नाव काय ते धरणाचं? माझघर. माझघर. आणि ते सध्याच्या स्थितीत तिथं काही धरण बिरण काही बांधलेलं आहे नाही का? काहीच नाही काहीच नाही. असा टेस्टिंग हा? केले टेस्टिंग केले. सरकारी टेस्टिंग. हा. तर मग तुमचं असं मत आहे की त्याचं जर काम झालं तर किती फायदा होऊ शकतो? किती फायदा होऊ शकतो पण जर एवढे गाव उठत असतील हम्म. तर मग त्याला जागा कुठं सरकार देऊ शकत. जागा कुठे दिली सरकार? असं याच्यावरून ते आपट सपाट आहे. ते ती काय कोणतरी तुम्ही तर म्हणलं जयंत पाटलांनी नारळ फोडलं म्हणजे. नारळ फोडलं त्याने. नारळ फोडलं हे गावाचे जे गावाचे अटकलं ना ते. जर एवढे 60-65 गाव उठायचे जर गडी बर गोकुळ ह्या पाड्यापासून खालचे गाव उठायचे आमच्या गावापासून खालचे गाव उठायचे ते पाणी आमच्या म्हणजे जमिनीतच खेटून येत आहे ना. 2 मिनिटं. आता समजा जर ते जर काम झालं
तर ते पाणी नानाशी मार्गे वाघाडमध्ये वागडमध्ये बरोबर. हां ते पाणी खूप पाणी असं तुमचं मत आहे. मत आहे. तर ते जर पाणी आलं तर कोणाकोणाला फायदा होऊ शकतो म्हणजे? त्याच्यात फायदा इकडे विजय होईल, तिकडे होईल. हे आमचाही होऊ शकतो, ते त्याही भागचा होऊ शकतो, सुरगाण तालुक्याचा म्हणजे ह्या तिन्ही चारही तालुक्याचा होऊ शकतो. अच्छा, म्हणजे अगदी येवला बिवला पार तुमचं सगळा एरियाचं होऊ शकतो. एरिया जगू शकतो. अच्छा, एवढ्यासारखा एरिया आमचा सुद्धा होऊ शकतो. ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. ठीक आहे, तुम्ही वेळ दिला त्याबद्दल तुमचा खूप खूप धन्यवाद आहे. आपण बघू शकतो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विकासाच्या खूप गप्पा मारता, परंतु थोडाफार इकडे उत्तर महाराष्ट्राला पण थोडाफार निधी गरज पडली तर देत जा, फक्त विदर्भालाच निधी नका देऊ. विदर्भात खूप विकास कामं जोरात चालू आहे, बघून आलो आम्ही. परंतु आमच्या नाशिक भागातसुद्धा आता हे अपुरे जे कामं राहिलेले याच्याकडे पण थोडं तुम्ही मुख्यमंत्री म्हणून लक्ष घातलं पाहिजे, कारण की मुख्यमंत्र्यांनी सगळ्याच भागाला न्याय सारखाच दिला पाहिजे. आपण बघू शकतो ह्या ठिकाणी आता येवला तालुक्याचा पाण्याचा महत्त्वाचा प्रश्न म्हणजे नार पार प्रकल्प. आता भुजबळ साहेबांनी हा पार प्रकल्प ना, पार प्रकल्प म्हणजेच पार प्रकल्पामधलं जे महत्त्वाचे जे धरण आहे ते जवळपास 90 ते 95% काम झालेलं आहे. परंतु आपण जर हे मागं जर पिलर बघितले, त्याच्यावर जे पिलर ठेवायचे राहता म्हणजे फायनल जे काम राहतं पार धरणाचं, ते आता बाकी राहिले. मला एक सांगा, हे सिमेंट कॉन्क्रीटने हे जे पिलर बनवलेले साधारण किती वर्षापासून पडून येते? हे 10-15 वर्ष झाले याला. हां, पण उजीन काय पिलर बसवले, रस्ता केला नाही. एखादा जर पाणी जास्तीत झाला, पाणी जर वर त्या रस्त्याच्या वरही चढलं आणि एखादा आजारी माणूस या ग्रामीण भागातला असला तर त्या आम्ही दवाखान्यात न्यायचं कसं, कोणत्या प्रमाणे न्यायचं? बरोबर. आज वरूनही जायला जागा नाही, खालूनही जायला जागा नाही. हां बरोबर. आता येवला तालुक्याचा प्रमुख पाण्याचा प्रश्न म्हणजे नार पार प्रकल्प. मी आता सध्या या ठिकाणी आलेलो आहे व पारचा प्रकल्प पूर्ण झाला आहे, पण नार जर बघितलं तर नारचा अजून 0 याच्यात आहे. आता मुख्यमंत्र्यांचं जर बघितलं तर मुख्यमंत्रीची भूमिका ही सर्व भागासाठी सम पाहिजे, परंतु विदर्भामध्ये खूप जोरात पाण्याची कामं चालू आहे, धरण असतील किंवा इतर जे कामं एकदम जोरात चालू आहे, पण अगदी फायनल काम बाकी असून किती वर्षापासून राहिलेलं आहे? हे 15-16 वर्ष झाले. 15-16 वर्षापासून हे काम बाकी पेंडिंग राहिले. तर नार प्रकल्पासाठी सुद्धा मुख्यमंत्र्यांनी विशेष काही लक्ष द्यावा व येवलेकरांना न्याय द्यावा, नार प्रकल्प पूर्ण करून द्यावा, त्याला मान्यता द्यावी. व दुसरी गोष्ट, हा अधुरा जो राहिलेला आहे पार प्रकल्प, याच्यासाठी सुद्धा मुख्यमंत्र्यांनी विशेष निधी द्यावा. तर आपण हे जे सिमेंटचे जे पिलर बघतो, पार प्रकल्पाचं जे धरणावरचा जो रस्ता आहे त्या रस्त्यासाठी हे पिलर बनवलेले होते व जवळपास 10 ते 15 वर्षापासून हे पिलर असेच पडून राहिलेले. उद्या म्हणतो टी व्हीला राहील. तर मुख्यमंत्र्यांनीच तर विदर्भाचाच विचार करून चालणार नाही, तर नाशिककरांसाठी सुद्धा येवलेकरांसाठी सुद्धा निधी दिला पाहिजे, जेणेकरून पार प्रकल्पाचं जे राहिलेलं काम आहे ते मार्गी लागलं पाहिजे. जवळपास 10 ते 15 वर्षापासून हे पिलर असेच पडून राहिलेले. एवढे कामाची बचवणूक केली. आता थोडा पाणी राहता का? बस्ता पाणी आता येऊ दे, झाला का सांगा आपण, थांब. पण ते आता करतील, काय करतील ते कायला करतील. पण याच्यावर जाईल ना आंब्यावर. असा सरळ होता ही टेकडी- कुठं होतं खरं काम? हे. ती पुढे टेकडी दिसते नाही का? तो आंबा, तो तिकडचा आंबा. हा, तो ती टाकी दिसते बा. कोणती टाकी? पाण्याची टाकी आहे ना, हा, ती हा. ती पाण्याची टाकी आहे. तिथून असा सरळ होता इकडे. बाप रे बाप, एवढा वर घेतला, तुम्ही डायरेक्ट इकडे घेतलं? इकडे घेत. एवढा म्हणजे तिथून तर कसा होता नेमका तो? सरळ होता, सरळ. सरळ इथपर्यंत असा? हा, ती पेडकी दिसते बा, त्या पेडकीला लावत. बाप रे बाप. हे काय थोडं पाणी राहतं का? हो बाप रे. एवढा पाणी राहतं. तिने फक्त मग इथे घेतला असं? असा गोल मारला का बचत व्हा म्हणून.
हो लईच मोठा प्रकल्प असता मग तू लय मोठा राहिला असता. डायरेक्ट इथपर्यंत असा आला असता. सरळ सरळ होता. आता पार प्रकल्प ज्या ठिकाणी आहे त्याच ठिकाणी मी सध्या आहे व काकांचं म्हणणं असं आहे की हा जो पार प्रकल्प जो झालेला आहे आता हे इनी जेवढं जे पाणी आता समजा ज्या ह्या धरणाच्या स्पॉटला आहे आम्ही, इथून पुढे धरण लागतं, इथं जे पाणी आडणार आहे हे सगळं आडलं जाईल, पण इथून जे राहिलेलं पाणी हे सगळं गुजरातला जाईल असं तुमचं मत आहे. हा हे गुजरातला जाणार आहे. हां म्हणजे पार प्रकल्प झालेला आहे याच्यामुळे या स्पॉटला धरण झालं, इथून असं पाणी आडलं जाणार आहे, परंतु हे ह्या साईडचा जेवढा एरिया आहे इकडचं राहिलेलं पाणी सगळं गुजरातला जाणार. गुजरात जाणार आहे. अच्छा. हा आणि दुसरी गोष्ट सगळ्यात मोठा जो प्रकल्प आहे तुम्ही काय म्हणता झिरवळ जयंत पाटील आपले माझघर माझघर, तो प्रकल्प उद्घाटन करायच्या वेळेस कोण आलं होतं? जयंत पाटील आले, ते मुख्यमंत्रीच होते ना ते. अर्थमंत्री. हा अर्थमंत्री होते ना, जिरोळ साहेब होते. हां आणि त्यावेळेस कधीची गोष्ट ही? ही मत झाली आता जर त्याला 20 वर्ष झाली. अच्छा. एवढे जसं झाले हो झिरवळ साहेब तेव्हा नव्हते, हं? थोडेफार झाले असतील, दुसरं कोणी असं जयंत पाटील नव्हतं म्हणा. काय पण असं पण गेल ते ना. बरं काय असेल ते सर, तर मग ते खूप मोठा प्रकल्प आहे, गुजरातला जाणार सगळं पाणी, त्याच्यामुळे तिथं आडणार ते आडणार. माझघर. माझघर. बर. माझं घरलं पाणी आडला हा. तर नानाशिला निघत आहे. अच्छा नानाशिला निघला का आपल्याकडे येत आहे त्या पाणी. अच्छा. का वाघाड वगैरे तिकडे हा वाघाड कोणत्या कोणत्या धरणात पडू शकतं ते? ते वाघाडचे. वाघाडले पडू शकत आहे. हां वाघाडमध्ये पडू शकतं, कर्नूलमध्ये पडू शकतं, जसं उचललं पाणी तसं नाही याही धरणामध्ये पडू शकत आहे आपल्या. अच्छा. हा जर हे पाणी जर जवळ धरणाच्या पायथ्याशी आलं तर हे पाणी याच्यामध्ये उचलून टाकू शकू शकतच ना. ठीक आहे ठीक म्हणजे त्यांची आखणी तशीच आहे. आहे. बरोबर. ते पाणी अडवायचा, हे धरणात टाकायचा. हे पाणी म्हणजे कोणतं ते माझघरचं पाणी अडवायचं हा, आणि हे धरणात टाकायचं. अच्छा मग हे बोगद्यातून तिकडे जाईल. काम झालं तर खूप चांगलं होईल होते. मग काम झालं म्हणजे समजायचे आज 4-5 तालुके त्या धरणावर जर हे करू शकते. बरोबर. फक्त एवढंच का 50-60 गावं जात्या, 50-60 गाव जाते. त्यांचं पुनर्वसन सरकारला करावं लागेल. हा हे एवढं फक्त करायला पाहिजे. चला धन्यवाद. बोला काय म्हणता? आता तुम्हाला आम्ही सांगत होतो ना माझं घराचं धरण, हां हां आता ते 60 का 65 गाव उठतात. बरोबर. 60-65 गाव उठतात. आता जयंत पाटील आलता, जिरोळ साहेब गेलते त्या टायमात जाऊन तिकडे ते नारळ फोडलं, उद्घाटन केलं. हां मग आता एवढे गाव उठतात, जर तो धरण झाला तर ते पाणी इथे तर हे धरणाला लागत आहे, इथपर्यंत लागतं इथपर्यंत लागत आहे. म्हणजे पण त्याचं तर अंतर खूप आहे, इथं पाणी कसं काय लागेल मग? मग तो धरण तसा आहे ना, दोन्ही बाजूना पाणी आडतं डायरेक्ट बहुत. डायरेक्ट पाणी अडत. बरोबर. हा जेवढा म्हणजे इतकं मोठं धरण आहे ते की म्हणजे जवळपास सगळं नाशिक जिल्ह्यात सगळं ते मग म्हणजे 1 नंबरचा धरण एक नंबरचं धरण सगळं, म्हणजे गुजरातला जे पाणी जातं ते सगळं तिथं तिथं अटकत. अटकत आहे. आता हे पाणी वरचं ते इथं अटकलं, पण याच्या खालचं पाणी जातंय ते गुजरातला आता शेवट. आता तुमचं जे असं मत आहे, आता आपण सध्या थोडंसं मागे वापर, बस 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 बस. याच्यावरून रस्ता होणार का पुलावरून? आणि इथं काय व्हायला पाहिजे, गेट व्हायला पाहिजे. गेट व्हायला पाहिजे. इथं समोर त्या बॉगद्याला. हा गेट जर झालं ना हां पूर्ण भरल. जेव्हा पाणी सोडायचं आपल्याला तेव्हा सोडायचं. त्या साईड तिथे बॉगद्यातून पाणी जातं तिकडं त्या. या बोगद्यातून ते बोगद्यात जातं. इथं जर गेट झालं तर इथं सगळा साठा होऊन जाईल. स्टॉक. इथं साखर